Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic Mark Twain from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. Mark Twain. Mark Twain's real name was Samuel Langhorne Clemens. He was a defender of values such as liberty, equality, fraternity. He opposed wars and imperialism and supported laborers and the black people. He wrote many words. एक प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांच्याविषयी हा पाठ आहे. लोकशाहीच्या तत्वांचे म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुता ते पुरस्कर्ते होते. तसेच ते अतिशय बुद्धिमान होते. त्यांचे विनोदी शब्द व त्यांच्या विनोद शैलीचा श्रोत्यावर खूपच चांगला प्रभाव पडत असे. या पाठात त्यांनी इंग्लिश भाषेतील स्पेलिंग विषयी सुधारणा कशा करायच्या किंवा कशा असायला पाहिजे याविषयीचे वर्णन केले आहे. तसेच त्यांनी आपल्या जीवनात अनुभवलेले विनोदी व मजेशीर गमतीदार किस्से विनोदी शैलीने मांडले आहेत. प्रत्येकाच्या जीवनातील निरसपणा, कंटाळवाणेपणा कसा दूर करावा व आपले आयुष्य अधिक मनोरंजक कसे होईल याचे वर्णन या पाठात करण्यात आले आहे. तसेच त्यांनी पाठाच्या अखेरीस अवतरणांची यादी सुद्धा दिली आहे. आता आपण बघूया त्याची कशा पद्धतीने त्यांनी यादी दिलेली आहे. बघूया पाठ बघा कसा केलेला आहे. द फर्स्ट Mark Twain was the pen name of the Samuel Langhorne Clemens, a popular American writer. मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युएल लांगोरन क्लेमेन्स यांचे टोपण नाव आहे. पेन नेम म्हणजे टोपण नाव आहे. He was famous for his humorous stories, novels and other writings. विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. His ready wit shone through everyday conversations. रोजच्या संभाषणातही त्यांच्या मार्मिक शैलीचे दर्शन घडत असे. Many anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. मार्क ट्वेन विषयीचे अनेक किस्से, कथा आजही सांगितल्या जातात आणि त्याचा आनंद घेतला जातो. It should be noted that he was a great defender of human value like liberty, equality and fraternity. हेही नमूद करायला हवे की ते स्वतः स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव यासारख्या मानवीय मूल्यांचे मोठे समर्थक होते. He opposed wars and imperialism and supported the cause of laborers and of the black people in his country, America. युद्धे आणि साम्राज्यवाद यांना त्यांचा विरोध होता आणि त्यांच्या देशातील म्हणजेच अमेरिकेतील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय म्हणजे ब्लॅक म्हणजे कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी त्यांनी कायम पाठिंबा दिला. गिवन बिलो आर सम anecdotes from his life and some quotations from his speeches and writing. त्यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांच्या भाषणातील व लिखाणातील काही उतारे येथे दिले आहेत किंवा देत आहोत. बघा कोणते सम अनेक्डोट्स म्हणजेच काही किस्से किंवा घटना त्यांच्या जीवनातील. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टू मार्क ट्वेन एंटर अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. एके दिवशी व्याख्यानाच्या दौऱ्यावर असताना मार्क ट्वेन एका स्थानिक बार्बर म्हणजे न्हाव्याच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेले. शेव म्हणजे दाढी करण्यासाठी, बार्बर म्हणजे न्हावी, त्या दुकानात ते गेले. This Twain told the barber was his first visit to the town. त्या शहराला ते प्रथमच भेट देत असल्याचे ट्वेन यांनी त्या न्हाव्याला सांगितले. You have chosen a good time to come, he declared. इथे येण्याकरता तुम्ही अगदी योग्य वेळ निवडली आहे, त्याने सांगितले. Oh, Twain replied. ट्वेनने रिप्लाय लगेच दिला. बा म्हणाले, खरेच Mark Twain is going to lecture here tonight. You will want to go, I suppose. आज रात्री संध्याकाळी मार्क ट्वेन इथे व्याख्यान देणार आहेत. तुम्हाला तिकडे जायला आवडेल
असे मला वाटते. आय गेस सो. बघा तो तेही म्हणाले मला वाटते. ठीक आहे. हॅव यू बॉट युअर तिकीट येट? तुम्ही तिकीट काढले आहे का? नो नॉट येट. बघा ते बोलले अजून तरी काढलेले नाहीये. वेल इट इज सोल्ड आउट सो यू विल हॅव टू स्टँड. खरे म्हणजे ती सर्व तिकीटे विकली गेली आहेत, त्यामुळे तुम्हाला उभे राहावे लागेल. जस्ट माय लक सेड ट्वेन विथ अ साय. बघा माझे नशीब सुस्कारा टाकत ट्वेन म्हणाले. आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. ती व्यक्ती व्याख्यान देते तेव्हा मला नेहमीच उभे राहावे लागते असे ते म्हणाले. दिस इज द फर्स्ट. नाव कोण सेकंड. दुसरा इन्सिडेंट बघा काय दिला, किस्सा दिलेला आहे. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड क्लेमेन्स द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. बघा दुसरा किस्सामध्ये काय दिलंय. एका सकाळी श्रीमती स्टो फ्लोरिडाला जाण्याकरता निघाल्या होत्या आणि क्लेमेन्स म्हणजे छोटा लहानपणीचा मार्क ट्वेन त्यांचा निरोप घेण्यासाठी घाईघाईने तिथे आला. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिम डिसप्रोविंगली. बघा तो परत जाताना त्यांनी नापसंती दर्शवत त्याला विचारले. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिम डिसअपॉइंटेड. व्हाय शी सेड्स यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. तू कॉलर त्यांनी त्याला विचारले तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरे. ही सेड नथिंग बट वेंट अप टू हिज रूम, डिड अप these items in the neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant with a light. बघा तो काहीच म्हणाला नाही, मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्यांनी त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराकरवी त्या मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर एक चिठ्ठीही लिहिली. त्याच्यामध्ये लिहिलं होतं हिअर विथ रिसीव्ह अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. माझ्यातील उर्वरित भागाचा हा स्वीकार करा. अशा प्रकारचा दुसरा इन्सिडन्स आहे. नाउ कम टू द थर्ड इन्सिडन्स. वन डे हेनरी आयर्विंग in the midst of telling Mark Twain a humorous story. एके दिवशी मार्क ट्वेनना एक विनोदी किस्सा सांगत असताना हेनरी आयर्विंग अचानक मध्ये थांबले अँड बोलले abruptly stop and examine his friend's face. अचानकपणे मध्येच थांबले आणि आपल्या मित्राचा चेहरा निरखून त्यांनी विचारले, You haven't heard this, have you? तू ही गोष्ट याआधी ऐकली नाहीयेस हो ना? ही आज त्याने बापूंना विचारलं, नक्की ऐकली नाही ना? ट्वेन assured him that he had not. बघा थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विन पुन्हा थांबले त्यांनी पुन्हा विचारले, तू याआधी कधी गोष्ट ऐकली आहे ना? ट्वेनने त्यासाठी काय दिला? ही असते ट्वेन assured him that he had not. त्यांनी लगेच ट्वेनने नकार त्याला दिला. When some time later Irving again paused and again posed the question. बघा थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विन पुन्हा थांबले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला, ट्वेन अगेन reassured him. तेव्हा मार्क ट्वेनने परत तेच उत्तर दिले की त्याने ही गोष्ट ऐकली नाही. Then approaching the climax, Irving broke off once more. पुन्हा गोष्टीचा शेवट आलेला असताना आयर्विंग थबकले आणि त्यांनी संशयाने पुन्हा विचारले, आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हर्ड दिस? ही डिमांडेड सस्पिशियसली. तुला नक्की ही गोष्ट माहित नाही असं त्यांनी पुन्हा विचारलं. बघा आय कांट लाय वन्स, ट्वेन फायनली रिप्लाय. मी एकदा खोटे बोलू शकतो, ट्वेनने शेवटी उत्तर दिले. आय कॅन लाय ट्वाइस फॉर कोर्टसी सेक बट आय ड्रीव द लाईन. शिष्टाचार म्हणून 2 वेळा खोटे बोलू शकतो, पण तेवढ्यावर मात्र मी थांबतो. आय कांट लाय द थर्ड टाइम ॲट एनी प्राइस. कुठल्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा खोटं बोलू शकत नाही. आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी, आय इन्व्हेंटेड इट. मी ही गोष्ट ऐकलीच नाही तर मीच ती रचलेली आहे. म्हणजे ती गोष्ट मीच रचलेली आहे, ती त्याचीच गोष्ट त्याचा मित्र त्याला सांगत होता. हे दुसरा इन्सिडेंट. आता तिसरा इन्सिडेंट पुढचा इन्सिडेंट कसा घडला? किस्सा बा पुढचा.
Mark Twain once proposed a plan for the improvement of English spelling. एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. फॉर एक्झाम्पल, in year 1 that useless letter C would be dropped to be replaced either by K or S, and likewise X would no longer be part of the alphabet. उदाहरणार्थ पहिल्या वर्षी इयर 1 मध्ये सी हे निरुपयोगी अक्षर काढून त्या जागी के किंवा एस हे अक्षर घेण्यात यावे आणि त्याचप्रमाणे एक्स हे अक्षर अल्फाबेट मधून पूर्णपणे काढून टाकावे. देन द ओनली केस इन द विच सी, बघा इथे केसचं स्पेलिंग के ने सुरुवात केली, विच सी वुड बी रिटेन अँड बी द CH फॉर्मेशन्स विच विल बी डिफॉल्ट विथ लेटर. सी हे अक्षर फक्त CH या दोन अक्षरांचा जेव्हा संयोग होतो अक्षरे तेव्हाच एकत्रितपणे येतात तेव्हाच वापरले जाईल आणि त्याबद्दल नंतर ठरवले जाईल. इन सेकंड year second might reform W spelling so that which and one would take the same consonant, while year third might will abolish Y by replacing it with I, and year 4 might fix the GJ, means anomaly once and for all. दुसऱ्या वर्षी म्हणजे इयर 2 डब्ल्यूच्या स्पेलिंग मध्ये सुधारणा करावी जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने सुरू होतील आणि तिसऱ्या वर्षी इयर 3 मध्ये वाय हे अक्षर पूर्णपणे वगळून त्या जागी आय हे अक्षर घेता येईल. आणि चौथ्या वर्षी इयर 4 ला बघा तिथे इयरचं स्पेलिंग पुन्हा आय केलेलं आहे, जी जेची विसंगती गोंधळ कायमच ठीक करून टाकेल. जनरली देन the improvement would continue year by year, which year 5 doing away with useless double consonants and year 6 to 12 or so modifying vowels and the remaining voiced and the unvoiced consonant सहसा दर वर्षागणिक सुधारणा होत राहील. म्हणजे इयर 5 पाचव्या वर्षी शब्दातील दुहेरी व्यंजने वगळता येतील, निरुपयोगी दोन व्यंजने वगळता येतील व 6 ते 12 वर्षाच्या या आसपास स्वर आणि उर्वरित व्यंजने बदलता येतील. बाय इयर 15 or so it will finally be possible to make UOT redents, let's see Y and Y by now just a memory in the midst of G disba dodges to replace ch, sh and th respectively. 15व्या वर्षी इयर 15व्या वर्षापर्यंत सी वाय एक्स यासारख्या अनावश्यक अक्षरांचा CH, SH, TH या अक्षरांचा पर्याय म्हणून अखेर उपयोग करता येऊ शकेल, जी आतापर्यंत वयस्कर लोकांच्या केवळ स्मरणात राहिली होती. अशा प्रकारे बघा त्यांनी पूर्ण शब्दच बदलून टाकलेले आहे. जसं रिस्पेक्टिव्हलीचं स्पेलिंग बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. फायनली Shane affects I am 20 years old. Auxiliary Fame's reform, we would have a logical, coherent spelling in the area. Say English or the by English speaking वर्ड्स बा इंग्लिश स्पीकिंग वर्ड्सचं कशा पद्धतीने केलेलं आहे बघा त्याने. अशा रीतीने अखेर 20 वर्षाच्या शुद्ध लेखन पद्धतीतील सुधारणा आणि नवरचनेनंतर इंग्रजी बोलणाऱ्यांच्या जगात तर्कशुद्ध आणि सुसंगत शब्दांचे घटक वर्ण स्पेलिंग आपल्याला आढळतील. अशा प्रकारचे बघा पूर्ण बदलून गेलेले आहेत ज्याने त्याने त्याचे स्पेलिंग पूर्ण चेंज करून टाकलेलं आहे. अशा प्रकारचा त्याने किस्सा केलेला आहे. देन वन डे पुढचा किस्सा आहे बघा. वन डे ड्युरिंग हिज tenure as the editor of a small
Mysore newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. एके दिवशी एका छोट्या मिझोरी वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करीत असताना मार्क ट्वेनला एका वाचकाचे पत्र आले की वृत्तपत्रामध्ये त्याला एक कोळी सापडला, बघा स्पायडर सापडला, इन द न्यूजपेपर मध्ये बघा सापडला. ही वंडर वेदर दिस पोर्टेंडेड्स गुड और बॅड लक, आणि हा शुभ शकून होता की अपशकून असा त्याला प्रश्न पडला. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्वेन्स रिप्लाय, बघा ट्वेनने रिप्लाय लगेच उत्तर पाठवलं. वृत्तपत्रामध्ये कोळी सापडणे हा शुभ शकून नाही आणि अपशकूनही देखील नाही. बघा ट्वेन रिप्लाय इज नायदर गुड लक नॉर बॅड, म्हणजे हे शुभ शकूनही नाही आणि अशुभ शकून सुद्धा नाही किंवा अपशकून सुद्धा नाही. The spider was merely looking over our paper to see which merchant was not advertising so that he could go to that store, spin his web across the door and leads a life of undisturbed peace ever आफ्टरवर्ड्स. म्हणजे बघा तो कोळी केवळ कोणत्या व्यापाऱ्याने वर्तमानपत्रात आपली जाहिरात दिलेली नाही हे पाहत होता, जेणेकरून तो त्या दुकानात जाईल, तिथल्या दरवाजावर आपले जाळे विणेल आणि कोणत्याही व्यत्यय विना यापुढे निवांतपणे आपले जीवन व्यतीत करू शकेल. हे अशा पद्धतीने त्याने पत्र लिहिलं. पुढचा किस्सा बघा. मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज हेराल्ड बाय द रिटर्न ऑफ हॅलेज कॉमेट. मार्क ट्वेनचा जन्म आणि हॅलेच्या धूमकेतूचे पुनरागमन या दोन्ही 1835 सालच्या नोव्हेंबर महिन्यातल्या विशेष घटना. ट्वेन्स हू ऑफन रिमार्क अपॉन धिस क्युरिसिटी केम टू थिंक ऑफ हिमसेल्फ अँड द कॉमेट ॲज अ अनअकाउंटेबल फ्रेक्स कॉस्मिकली लिंक. बघा या योगायोगाबद्दल ट्वेनला नेहमी असे वाटे की ते स्वतः आणि धूमकेतू या दोन्ही अतिशय विलक्षण गोष्टी असून त्यांचा एकमेकाशी वैश्विक संबंध आहे आणि ते एकत्र या जगात आले असून, बघा हॅव्हिंग कम इन द टुगेदर, म्हणजे ते एकत्रच या जगात आले असून ही डिक्लेअर दे वुड गो आउट टुगेदर, आणि त्या दोन्ही गोष्टी एकत्रच एकाच वेळेस जगातून निघून जाणार आहेत असेही त्यांनी जाहीर केले किंवा नमूद केले. इनफॅक्ट ट्वेन वॉज प्रोव्हन राईट, आणि खरोखरच ट्वेनचे भाकीत योग्य ठरले किंवा खरे ठरले. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ इन एप्रिल 1910 हॅलेज कॉमेट वन्स अगेन ब्लेज थ्रू द स्काय. आणि खरोखरच ट्वेनचे भाकीत योग्य ठरले, खरे ठरले. एप्रिल 1910 साली त्यांच्या निधनाच्या रात्री हॅलेचा धूमकेतू पुन्हा आकाशात झळकला. दिस इज द इन्सिडेंट. बा एवढे इन्सिडेंट सांगितले आहेत. आता त्याचे सम कोटेशन्स, आता त्यांची काही अवतरणे म्हणजे त्यांनी सांगितलेले काही वाक्य बघा काय आहेत. बघा सम कोटेशन्स म्हणजे काही अवतरणे. पहिला बघा एप्रिल फुल्स डे, दिस इज द डे अपॉन विच वी आर रिमाइंडेड of what we are on the other 364. एप्रिल फुलचा दिवस, इतर सर्व 364 दिवस आपण कसे असतो, कोण असतो याची आठवण करून देणारा हा दिवस असतो. A man cannot be comfortable without his own approval. A man cannot be comfortable without his own approval. मनुष्य स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चित राहू शकत नाही. A person with a few idea is a crank until the idea succeeds. म्हणजे बघा एखादी नवीन कल्पना सुचलेला मनुष्य ती कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत विक्षिप्तपणे वागतो. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. वय हा मुद्दा किंवा शरीरापेक्षा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. तुम्ही मानला तर महत्वाचा, नाही तर गौण आहे. All generations are false, including this ones. All generations are false, including these ones. सर्वसामान्य विधाने असत्य असतात, फॉल्स असतात. फेल्स नाही, फॉल्स असतात. इन्क्लुडिंग धिस वन्स, हे विधान देखील म्हणजे सर्व जनरेशन, सर्व सामान्य विधाने ही असत्य असतात. त्याच्यामध्ये हे सुद्धा विधान येतात. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स, यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. आरोग्यविषयीची पुस्तके काळजीपूर्वक वाचा, चुकीच्या छपाईमुळे
मुद्रण दोषामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. आरोग्यविषयीची पुस्तकं त्यामुळे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी सोल. एक वेळ तुमची राहणी गबाळी अस्वच्छ असू द्या, पण मन मात्र नीटनेटके ठेवावा. अ केअरलेस ऑफ युअर ड्रेस इफ यू विल्स बट कीप अ टाईट सोल. म्हणजे तुम्ही कसे असावा, ऐन वेळी एक वेळी राहणी अस्वच्छ असू द्या, पण मन मात्र तुमचं स्वच्छ ठेवा. क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. म्हणजे बघा, अभिजात वाङ्मय एक असे पुस्तक ज्याची लोक वाहवा करतात पण वाचत मात्र कधीच नाहीत. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. ह्युमर इज द मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. विनोद, हास्य हे मनुष्य जातीला मिळालेले सर्वात मोठे म्हणजेच महान वरदान आहे. आय एम अन ओल्ड मॅन अँड हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स बट मोस्ट ऑफ देम नेव्हर हॅपन. मी एक वयोवृद्ध इसम आहे आणि कित्येक अडचणी मला माहीत आहेत, पण त्यातल्या बऱ्याचशा कधी कधी घडलेल्याच नाहीत. आय मस्ट हॅव अ प्रोडिजियस quantity of mind. It takes me as much as a week sometimes to make it off. माझ्या मेंदूची शक्ती नक्कीच अफाट आहे असावी. I must have a prodigious quality of minds. It takes me as a week sometimes to make it up. म्हणजे माझ्या मेंदूची शक्ती नक्कीच अफाट असावी, कारण त्याला एखाद्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी, निर्णय नेण्यासाठी कधी कधी मला अक्षरशः एक आठवडा लागतो, वीक लागतो, एक आठवडा, अ वीक लागतो. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. तुम्ही जर खरे बोललात तर तुम्हाला कधीही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. इफ यू टेल द ट्रूथ, तुम्ही खरं जर बोललात, यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग, तर तुम्हाला कशाची काहीही लक्षात ठेवण्याची गरज लागत नाही, पडत नाही. It is better to deserve honors and not have them than to have them and not deserve them. योग्यता नसताना सन्मान मिळवण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र असणे व तो न मिळणे अधिक श्रेयस्कर असते. It is better to keep your mouth closed and let people think you are a fool than to open it and remove all doubt. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असे लोकांना वाटले तरी चालेल, परंतु आपले तोंड उघडून त्यांचा समज पक्का होऊ देऊ नका. इट इज नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन्स हॅज टू मेक सेन्स. सत्य हे कल्पित गोष्टीपेक्षा विचित्र चमत्कारिक असते, यात काही नवल नाही. शेवटी कल्पित गोष्टी मात्र या सुस्पष्ट तारतम्याला धरून असायला हव्यात. Whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. तुम्ही बहुमताच्या बाजूने आहात असे जर तुमच्या लक्षात आले तर थांबा आणि नीट पूर्ण विचार चिंतन करा. Why is it that we rejoice at a birth and grieve at a funeral? It is because we are not the person involved. जन्माच्या वेळी आपण आनंद साजरा करतो आणि अंत्यसमयी शोक व्यक्त करतो, असे का बरे? त्याचे कारण आपण स्वतः त्या व्यक्तीच्या जागी नसतो. Thousands of geniuses live and die undiscovered either by themselves or by others. हजारो अतिबुद्धिमान माणसे जगत असतात आणि मरत असतात, पण त्यांची कुणी दखल घेत नाही, न ते स्वतः ना इतर. ते स्वतःही कधी घेत नाहीत किंवा इतरही घेत नाहीत. थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाइटनिंग दॅट डज द वर्क. मेघगर्जना छान असते, मेघगर्जना प्रभावी असते, पण शेवटी खरे काम विजाच करतात. म्हणजेच गरजेल तो पडेल काय. When I was younger, I could remember anything, whether it happened or not. मी लहान होतो तेव्हा घडलेले आणि न घडलेले असे सर्व काही माझ्या लक्षात राहायचे. When your friends begin to flatter you on how young you look, it's a sure sign you are getting old.
तुम्ही किती तरुण दिसत आहात असे म्हणत तुमची मित्रमंडळी जेव्हा फाजील स्तुती करू लागतात तेव्हा तुम्ही नक्कीच म्हातारे होऊ लागला आहात असे समजावे. दिस इज बा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता www.anecdotes.com किंवा www.twainquotes.com वरून हे तुम्ही हे तुम्हाला उपलब्ध होतील किंवा wikipedia.org/wiki/mark-twain याच्यावरती सुद्धा तुम्हाला ती माहिती मिळू शकेल.